नाही कालची आहे. मॅचला सुरुवात होतोय. गणपती बाप्पा मोरया, साई बाबा की जय. आजच्या विद्युत प्रकाश झोतातल्या या सामन्याला आजच्या फायनल दिवसाला सुरुवात होतोय. रात्रीला सुरुवात होतोय, रजनीला सुरुवात होतोय. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात होतोय. पहिला चेंडू विघ्नहर्ता मंदिर एडकडून गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज निहाल 11 संघाचा. स्ट्राइक गोलंदाज आहे साहिल. पहिलं षटक, पहिला चेंडू अर्थात स्वीप केला होता. पॅडल स्वीप पद्धतीने चेंडूला पाठवला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडूवरती एक धाव पूर्ण केले आणि एक धावेनिशी निवासने आपलं खातं खोललंय. निवास आणि त्याच्या साथीला अतिश ही जोडी मैदानात आपण बघतोय. अतिश सूर्यवंशी आणि सुरवशे, अतिश सुरवशे आणि निवास भोईर ही जोडी मैदानात. पहिला चेंडू, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चांगला फटका सरळ डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस छक्का. षटकार चौकारांनी केलेले आहे. आपला डीजे मास्टर सौरभ शेरकर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम. काल खूप चांगलं गीत वाजून या ठिकाणी मनोरंजन आपलं सर्वांचं केलं होतं. असा डीजे चिराट गावचा आज सुद्धा आपल्या संपूर्ण मनोरंजनासाठी सज्ज झालेला आहे. ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा 185 देशामध्ये पोहोचवले. काल सुद्धा बऱ्याचशा ठिकाणून ठाणा, पनवेल, नवी मुंबई, पुणे आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या गावचे प्रेक्षक, इतर प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेला पाठिंबा देऊन होते, शुभेच्छा देऊन होते. ते संपूर्ण प्रेक्षकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद. आज जे प्रेक्षक या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत, स्टॉल धारक जे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. चांगला फटका हवेत खेळलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आणखीन एक बिग हाय अँड हँडसम छक्का. आपण बघतोय तो अतिश सूर्यवंशी याच्या बॅट मधून दुसरा षटकार आपण पाहिला. 2 षटकार त्याच्या बॅट मधून येतात आणि धावसंख्या एकूण 13 वरती पोहोचते. पहिल्या 4 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रारंभ पाटीलचा हा संघ आपण बघतो. यावेळी सुरुवात जबरदस्त केली. आणखी एक चांगला गॅप शॉट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत गोलीच्या रफ्तारने चौकार. होता कॅप मधून पाठवला. मिड ऑन 30 गजच्या दायऱ्यामध्ये होता आणि त्याच वेळेला आपण बघतोय त्याच्या बाजूने चेंडू पाठवला होता 4 धावेसाठी. यावेळेस चांगला फटका हवेत होता बराच वेळ, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघतोय फिल्डिंग करतोय आणि त्याच वेळेला एक धाव मिळतोय. एका धावेने तब्बल पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा कुठल्यात या सलामवीराने अर्थात सलामवीर निवास भोईर आणि अतिश या 2 फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग केले. आज रणनीती आखून हा संघ उतरलाय तो ओम 11 कनकेश्वर चिराट अर्थात नाणेफेक हारला होता. कालचा जर विचार केला तर काल 3 संघ टॉप 6 मध्ये पोहोचलेत. त्यामधून आपण 3 संघांची नावे या ठिकाणी घेतोय. ते म्हणजे स्पर्श व सिया 11 चिराट हा टॉप 6 मध्ये पोहोचलाय. त्यानंतर आरपी कंस्ट्रक्शन चिराट या संघाने टॉप 6 मध्ये प्रवेश आपला प्राप्त केलाय आणि त्यानंतरचा संघ
म्हणजे कैलासवासी सतीश म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर शिराड या संघाने सुद्धा कालच्या दिवसामध्ये प्रवेश केला होता टॉप 6 मध्ये. किरण म्हात्रे, माफ करा, कैलासवासी किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर या संघाने मध्ये प्रवेश केलेला आपण बघितला. तिन्ही संघ आज पुढच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आज पहिला जो मॅच आपण बघतोय तो काल पराजित झालाय. ते पहिला सामना आणि त्यांच्यामधला हा सामना असेल. अर्थात दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय अशा पद्धतीचा सामना असेल. कबड्डीच्या भाषेमध्ये म्हटल्यानंतर डू ऑर डाय, करो या मरो अशा स्थितीमध्ये हा मॅच असणार आहे. कनकेश्वर जिराडचा विचार केला तर पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ आहे आणि त्या चॅम्पियन संघाला आज जर आपलं चॅम्पियनशिप अशीच दुसऱ्या वर्षी जर मिळवायची असेल तर मात्र हे आव्हान टिकून ठेवण्याचं असेल तर इथे सामना जिंकायला पाहिजे. कनकेश्वर जिराड संघाचा का पारंब पाटील आज वेगळ्या रणनीतीशी तैनात असेल. कनकेश्वर जिराड संघाचे मालक अर्थात राकेश गुरव आणि त्यांचे कॅप्टन आपण बघतोय पारंब पाटील या मॅच मध्ये वेगळ्या रणनीतीशी कालच्या संपूर्ण दिवसाचा आढावा घेतला असेल, संपूर्ण रात्रीचा आढावा घेतला असेल आणि त्यानंतर वेगळी रणनीती आखली आणि त्याचमुळे सलामीवीरच्या रूपात जे दोन फलंदाज पाहतो ते अगदी आक्रमक रूपात पाठवलेले आहेत. षटक नंबर 2 प्रगती पथावरती गोलंदाज आलाय मंथन नाईक, फिरकीचा जादूगार, उंगलीचा जादूगार मंथन नाईक गोलंदाजी मार्गवरती. समोरती फलंदाज आपण पाहतो निवास भोईरला, उजव्या हाताचा फलंदाज निवास आणि त्याच्या साथीला अतिश. हे दोन फलंदाज आपण बघतोय सलामीचे आणि त्याच वेळेला एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 19 धावा. मंथनचा हा चेंडू यावेळेस निवासने खेळलाय, मात्र शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. 1 धाव जरूर मिळेल या सामन्यासाठी. पंच जे आपण पाहतोय ते म्हणजेच राम हाळे आणि राजेश पाटील हे दोन पंच आपण बघतोय. काल सुद्धा त्यांनी कामगिरी चांगली केली होती. अत्यंत उत्तम दर्जाचे पंच या स्पर्धेमध्ये आपण आणलेले आहेत. यावेळेस फुल अँड सक्सेसफुल, पावरफुल, वंडरफुल गेन बॉडी लाइन के बाहर. जबरदस्त स्ट्रोक आपण बघितला. फिरकीचा जादूगार मंथनवरती आक्रमण आणि त्याच वेळेला आणखीन एक षटकार या चेंडूवरती. 26 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसाच्या रात्रीमध्ये आक्रमक सुरुवात पाहतोय या ठिकाणी पारंब पाटील याच्या संघाची, राकेश गुरव यांच्या संघाची. यावेळेस फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं. बॅटचा एज लागला, वरचा एज लागला, परंतु विकेट किपरच्या वरून चेंडू शॉर्ट फाईन लेगवरचा क्षेत्ररक्षक चेंडूला 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांनी धावून पूर्ण केले. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती. इथे व्यासपीठा एंड कडून गोलंदाजी करतोय. सुरुवात झाली होती विघ्नहर्ता मंदिर एंड कडून या स्पर्धेला आजच्या रात्रीमध्ये. इथे जबरदस्त हुक केलाय, चेंडू सरळ जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. बाहेर सफल झाला निवास भोईर आणि त्याने अत्यंत चांगला फटका केला फाईन लेगच्या दिशेला आणि चौकारनेची धावसंख्या 31 वरती पोहोचलेली आपण पाहतोय. या दोन षटकामध्ये अगदी आक्रमक सुरुवात आपण पाहतोय. ती पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 18 धावा आल्या आणि त्या षटकानंतर मात्र 1 षटकार आणि 1 चौकारनेची या ठिकाणी धावा आतापर्यंत आपण बघतोय 13 आलेल्या आहेत. मंथन नाईकचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला, यावेळेस मात्र हवेतून खेळलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. फर्स्ट एड बॉक्स आपण लगेच घेऊन जायचं आहे. सुरू झालेली आहे. आजच्या दिवसामध्ये 17वी पर्व 17वा टाटा IPL ला आज सुरुवात होतोय आणि त्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेलच. आजचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण आज जागतिक जलजीव दिवस आहे. जागतिक जल दिवस म्हणजेच आज आपण बघतोय तो मनवायला पाहिजे. कोणीही पाणी वेस्ट घालू नका. पाण्याचं रक्षण करायला पाहिजे. जीवन हेच पाणी आहे. पाण्यामुळेच आपलं जीवन आहे, प्राण आहे आणि त्या पाण्याला वाचवणे हे सर्वांचं कर्तव्य आहे. या वर्षी खूप पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल कारण गेल्या वर्षी पाऊस अगदी लवकर गेला होता आणि त्यामुळे या वर्षी आपल्याला पाणी सेव्ह करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, आपण सर्वांनी जेवढा आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल तेवढाच पाणी या ठिकाणी प्यायचं आहे किंवा वापरायचं आहे कारण गेल्या वर्षी पाऊस अगदी लवकर गेला होता. आजच्या या जागतिक जल दिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना सांगतो
की पाणी खूप व्यवस्थित वापरलं पाहिजे. सामन्याला सुरुवात होतोय. पुन्हा एकदा थोडीशी दुखापत झाली होती आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतोय. जे ते आपण पाहतोय 2 षटकाची समाप्ती होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर येथे प्रथम फलंदाजी करताना कनकेश्वर जिराट संघाची धावसंख्या आहे बिनबाद 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जेथे आपण कालची पार्टनरशिप पाहिली होती. कालच्या रात्रीमध्ये अभय कवले आणि मनीष भोईरच्या दरम्यान तब्बल 55 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी झाली होती आणि त्यानंतरची ही दुसरी पार्टनरशिप 37 धावांची पार्टनरशिप पहिल्या 2 षटकामध्ये होतोय आणि त्यामुळे त्या पार्टनरशिप नंतर ही सेकंड हायेस्ट पार्टनरशिप असेल पहिल्या विकेटसाठी. जेथे आपण बघतोय अतिश आणि निवास हे दोन्ही फलंदाज अजून सुद्धा क्रीज मध्ये उपस्थित आहेत. षटक नंबर 30 प्रगती पथावरती विघ्नहर्ता जिराटा मंदिर एंड कडून गोलंदाजी मार्कवरती आलाय. षटक 30 मंदार मात्रे स्वतः कॅप्टन येतोय. पुढचा टॉस साठी मी तयार आहे विनंती करतोय. हा चेंडू आपण बघतोय थोडंसं खाली राहिला होता आणि त्याला खालच्या एजला लागला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा बघा काय रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये पाहतोय. जेथे अतिश जर पाहिला तर झिरेश्वरी झिराटपाडा संघाचा खेळाडू आज या संघासाठी कनकेश्वर जिराट संघासाठी खूप चांगली बॅटिंग करतोय. त्यांनी आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना केला आणि 27 या धावसंख्येवरती खेळतोय. तर 4 चेंडूंनी 11 धावसंख्येवरती निवास त्याला चांगली साथ देतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस विकेट किपरच्या हातातून सुटला आहे चेंडू आणि त्याच वेळेला 1 धाव पूर्ण करतोय. वाईटचा इशारा येतोय पुरुषोत्तम भगत मेन पंचांच्या कडून आणि त्याचबरोबर या चेंडूवरती 2 अतिरिक्त धावा मिळतात आणि 2 धावेंची धावसंख्या एकूण येतोय ती 41 वरती. खूप चांगला स्कोर आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये होईल या पहिल्या मॅच मध्ये. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 75 धावांचा प्रोजेक्ट स्कोर दाखवला जातोय. म्हणजे कालचा जो उच्चांक होता तो मात्र आज मोडीत काढला सुद्धा जाऊ शकतोय आणि नवीन उच्चांक हा कनकेश्वर जिराटच्या नावावरती होऊ शकतोय. इथे मंदारची गोलंदाजी थोडीशी खराब होतोय. 2 लगावपटच्या चेंडू वाईट टाकलेत. थोडासा आत्मविश्वास इथे गमावलाय कारण त्यांचा विकेट किपर जायबंद झाला आणि त्यामुळे थोडासा आत्मविश्वास त्याचा सुद्धा गमावलेला आपण बघतोय. मंदारचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. या चेंडूवरती थोडीशी फिरकी घेतली होती. निवास थोडासा चकलाय आणि त्याच वेळेला आपण बघतोय 3रा सलग वाईट आणि हॅट्रिक झाले. व्हाईटची हॅट्रिक पहिल्यांदाच होतोय कारण काल आपण बघतो तर खूप चांगली गोलंदाजी झाली होती. परंतु आजची सुरुवात जर आपण पाहिली तर निहाल 11 जिराट संघाकडून थोडी खराब होतोय. पुढचा मॅच असणार आहे सार्थक 11 झिराट आणि झिरेश्वरी झिराटपाडा. आपण नाणेफेकसाठी दोन्ही कॅप्टन इथे पाठवून द्यायचे आहेत. मधल्या वेळेत आपण टॉस करतोय. नियोजित कमिटीच्या वतीने हरीजी भोईर यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की आपण दोन्ही कॅप्टन यायचंय. हवेत चेंडू आणि पहिला हादरा या ठिकाणी बसलाय तो कनकेश्वर जिराट संघाला. निवास भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. बघा खुशखबर काय असेल. एवढी मोठी खुशखबर आपल्याला मिळूच शकत नाही आहे. आजच्या रात्रीमध्ये फायनल डे मध्ये जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ काढला जाणार आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी सुद्धा लकी ड्रॉ असणार आहे आणि त्यासाठी फ्रीज बक्षीस आहे. बघा ज्या विनर होईल ज्या महिला विनर होईल तिला प्रेक्षकांना फ्रीज बक्षीस आहे आणि पुरुष याला सुद्धा फ्रीज बक्षीस आहे. लॉटरी
या ठिकाणी असेल, ड्रॉ असेल आणि दोन्ही प्रेक्षक वर्ग स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी फ्रीज ठेवलेला आहे। बघा एवढी मोठी खुशखबर आपल्या प्रेक्षकांना दिली आहे ती फक्त आणि फक्त झिराड प्रीमियर लीगच्या निमित्ताने या संपूर्ण झिराड गावाने या प्रीमियर लीगला नियोजित कमिटी आणि संपूर्ण या गावाने या सर्व प्रेक्षकांना ही खुशखबर दिलेली आहे। अर्थात या सर्व स्पर्धेचे सर्व सन्माननीय छोटम शेठ यांच्या वतीने ही खुशखबर दिलेली आहे। तर आपण या सर्व प्रेक्षकांनी आज या ग्राउंड वरती उपस्थित राहून या ड्रॉ साठी आपण नक्कीच पात्र ठरू शकता। तर जे यूट्यूबला प्रेक्षक असतील त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आज यूट्यूबला न राहता एक फ्रीज साठी तरी आपण मैदानावरती येऊन या मॅचचा आनंद घेऊ शकता। यूट्यूबला जे प्रेक्षक जोडलेले आहेत बघा ग्राउंड वर आल्यानंतर काय मिळू शकतो हे आपल्याला सुद्धा या झिराड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल। त्याच दरम्यान चांगला फटका सरळ काउ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर षटकार। धावा धावफलकावरती लागल्यात या षटकारनेसी जेथे अत्यंत जबरदस्त बॅटिंग करतोय। 11 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी संपुष्टात येणार का? चेंडू हवेत आणि झेल, उत्कृष्ट झेल पकडला जातो। बघा पहिल्या विकेटसाठी सेकंड हायेस्ट पहिल्या विकेटचा आपण बघितला तर निवास भोईर आणि अतिशच्या दरम्यानमध्ये 43 धावांची पार्टनरशिप झाली। काल 55 धावांची पार्टनरशिप होती ती म्हणजेच अभय कवले आणि मनीष भोईरच्या दरम्यान। आता सेकंड हायेस्ट आपण बघितला तो 43 धावेचा अत्यंत चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये झाली। परंतु दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला पोहोचलेले आपण बघतोय जेथे दुसरा विकेट गमावलाय। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो गोलंदाज आहे विजय आलाय, फलंदाज विजय येतोय आणि गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज आपण पाहतोय षटक नंबर 30 प्रगती पदावरती आणि 3 षटकांची समाप्ती होतोय। मंदारने 3रं षटक टाकलं होतं। 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज आणला जातोय तो म्हणजेच सुमित मात्रेला। अंतिम षटकासाठी तो प्रगती पदावरती आलाय। 50 धावा 3 षटक संपलीत आणि 50 धावा धावफलकावरती लागल्या। 2 बाद कणकेश्वर झिराड संघाची ही धावसंख्या आपण बघतोय। सुमित व्यासपीठ एंड कडून गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत लटकतोय। क्षेत्ररक्षक देवेंद्र करमले चेंडू खाली आणि फलंदाज यावेळेस बाधून परतलाय तो म्हणजे पारंब पाटील। बॅक टू द पॅव्हिलियन, बिग विकेट। झिराड संघाला संघाचा कॅप्टन पारंब पाटील परतलेला आपण बघतोय। अगदी सोस्त्यात पारंब पाटील बाद होतोय। 1 धाव त्याने बनवली, 2 चेंडूंचा सामना केला आणि तो मात्र इथे लगेच परतलेला बघतोय। शेवटच्या षटकामध्ये 3रा फलंदाज गमावतोय। आजच्या पहिल्या सामन्याचं स्कोरिंग या ठिकाणी आपण बघतोय मुकेश भोईरच्या माध्यमातून केली जातोय। दर्ने गुरुजी च्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या मॅच साठी ते उपस्थित होते, परंतु आज जर गुणलेखक बघितला तर दर्ने गुरुजींना भविष्यात एक चांगला पार्टनर सुद्धा उपलब्ध होऊ शकतो। एवढं सुंदर गुणलेखन हे या ठिकाणी मुकेश भोईरच्या माध्यमातून केलं जातोय। अर्थात आमचा डिजिटल स्कोरबोर्ड वरती क्षितिज कल्याणकर आज सुद्धा आमच्यासाठी जोडलेला आहे। खूप सुंदर गुणलेखन त्याच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहे। संपूर्ण ड्रीम क्रिकेटची टीम सज्ज झालेली आहे आणि त्याचबरोबर आपला सौरभ चेरकर आणि त्याची संपूर्ण टीम डीजे मास्टर या ठिकाणी सज्ज आहेत। अंतिम षटक सुमितला पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त झाले।
दुसरा चेंडू सुमितचा, यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने करायचा होता, परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. तिथे आपण पाहिलं तर 50 धावा धावफलकावरती आहेत. 3 बाद 50 अशा स्थितीमध्ये कणकेश्वर जिराड असं वाटत होतं की 75 धावापर्यंत तरी मजल मारेल असा प्रोजेक्ट स्कोर आपण बघितला होता, परंतु त्यानंतर बघा धावांना रोख लावलाय. चला सेकंड मॅच साठी जे दोन्ही संघ आहेत त्यांनी समोरती यायचं आहे. नाणेफेक आपण मधल्या वेळेत करणार आहोत. त्याच दरम्यान आणखी एक फलंदाज रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. ते कॅप्टन पाठवून द्यायचे आहेत. सुमितने या ठिकाणी धावांना रोख लावलाय. सुमित असा एक लढवया खेळाडू आहे ज्याच्याकडे खूप चांगली विकेट किपिंगची कामगिरी आहे, ज्याच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. असा सुमित गेल्या पर्वामध्ये सुद्धा या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघासाठी तो तारणहार ठरला होता. तो सुमित मात्रे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला, एकही धावा या षटकामध्ये खर्च केली नाहीये आणि 2 गड्यांना बाद केलंय. बघा शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये धावांना रोख लावलाय. जिथे 75 धावा होतील असं चित्र वाटत होतं. कणकेश्वर जिराडच्या खेम्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं आणि अशा वेळेस सुमित आलाय शेवटचं षटक घेऊन, त्याने मात्र धावांना रोख लावलाय. चौथा चेंडू सुमित मात्रेचा. इथे सुद्धा फटका खेळता येत नाही. कार्पेटच्या आधाराने चेंडू जातोय स्क्वेअर लेग वरती, क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय, थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा उठवलेला आपण बघतोय. दोन्ही फलंदाजांनी हरेश डेंजर झोन वरती होता. हरेश आणि त्याच वेळेला आपण बघतोय स्ट्राइक वरती फलंदाज आहे तो म्हणजे विजय कदम. विजय राणे स्ट्राइक वरती आहे आणि त्याने 2 धावा जमवल्या. 2 धावेनीची धावसंख्या येतोय ती 52 वरती. ज्या पद्धतीचा स्कोर उभा करायचा होता त्या दिशेला मात्र आता वाटचाल होत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 52 धावा लागल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू लॉप केलाय, सरळ 1 बाउन्स डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आमचा डान्सर तेंडल्या सज्ज झालेला आहे. कॅमेरामॅन तिकडे सध्या थोडासा आज कॅमेरा जास्त असला पाहिजे कारण तेंडल्या सज्ज झालाय. आज त्यांचा डान्स सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत, रेडी आहेत. फक्त मधल्या वेळेत आपण टॉस करणार आहोत. सुमित पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस सुंदर फटका हवेतून खेळलाय, हवाई सफर. चेंडू सरळ मिड विकेटच्या बाहेर, षटकार. धावफलकावरती लागल्या. 4 षटकांची समाप्ती झाली आणि एकूण 62 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. पुढचा सामना आपण बघतोय जो सार्थक 11 जिराड विरुद्ध चिरेश्वरी जिराडपाडा या 2 संघामध्ये नाणेफेक होतोय आणि सन्माननीय ज्येष्ठ नागरिक खेडेकर रमेशजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जातोय. अर्थात भाऊ संसारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही कॅप्टन आपण बघतोय ते सुमित गुरव आणि त्यांच्या सोबत विरुद्ध असणार आहेत ते अजिंक्य. हे दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. दोन्ही नाणेफेकीचा कॉल सुमित या ठिकाणी करतोय आणि सन्मान्य रमेशजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. कॉल फॉर सुमित काटा. मग
छापा कॉल आणि आलेला आहे काटा. सुमित थांबा, अर्थात काटा आलेला आहे. अभिनंदन आपलं. आणि इथे 4 षटकांचा मॅच काय निर्णय असेल आपला? आम्ही पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखणार? डू और डाय मॅच आहे. 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आज आपल्या संघामध्ये कुठले गोलंदाज कालचेच आहेत काही का थोडासा बदल आहे गोलंदाजीमध्ये? थोडासा बदल आहे गोलंदाजीमध्ये. हा नक्कीच. काल सामना पराभूत झाला होता म्हणून आज थोडंसं गोलंदाजीमध्ये अजिंक्य बदल करणार आहे. वेल्डन, तुला शुभेच्छा. त्यानंतर सुमित आपल्या समोरती असेल. सुमित 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न अजिंक्य बोलतोय. तुमचा किती प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यांच्याकडे बघा गोलंदाजी थोडीशी चेंज केली त्याने. आज वेगळे गोलंदाज उतरवण्याचा प्रयत्न करतात. तर 40 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही 55 सांगता. नक्कीच तुमच्याकडे मग त्यासाठी काय चेंजेस आहेत? 2-3 चेंजेस आहेत टीममध्ये. बॅटिंग ऑर्डर जरा स्ट्रॉंग केली आहे, त्यामुळे 50-55 पर्यंत पोहोचू ही शक्यता आहे. नक्कीच. तुला सुद्धा शुभेच्छा. पुढचा मॅच आपण बघणार आहोत. दोन्ही पराजित संघ काल पराजित झाले होते आणि आज वेगळ्या रणनीतीने आलेले आहेत. बघा, अजिंक्यने सांगितलं की आम्ही गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करतोय. काल आमची जी रणनीती होती थोडीशी चुकली आणि त्यामुळे कालचा सामना आम्ही पराभूत झालो होतो. परंतु आज गोलंदाजीमध्ये आमच्याकडे थोडासा बदल आहे. तर सुमित सुद्धा सांगतोय की आम्ही बॅटिंग सुद्धा चेंज केली आहे. बॅटिंग ऑर्डर आमची काल चुकली होती आणि ती मात्र आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही बॅटर चांगले आणलेले आहेत आणि त्यामुळे आजची ही रणनीती, आजचा हा मॅच अगदी रोमांचक होईल यात मात्र शंका नाही आहे. जिथे सार्थक 11 झिराड विरुद्ध झिरेश्वरी झिराडपाडा हा पुढचा मॅच आपल्या समोरती असेल. सुमित गुरव विरुद्ध अजिंक्य ठोंबरे ही लढत आपल्याला पुढच्या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. खूप जबरदस्त मॅच असेल. परंतु पहिल्या मॅच कडे आपण वळणार आहोत. जेथे 62 धावांचं आव्हान कनकेश्वर 62 धावा इथे उभ्या केल्यात आणि 63 धावांचं आव्हान कनकेश्वर झिराड या संघाने ठेवलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे एक वेगळी रणनीती आखून या ठिकाणी प्रारंभ पाटील आलेला आहे. अर्थात त्यांचे मालक सन्माननीय राकेश गुरव यांनी काल संपूर्ण संघाला वेगळी ताकीद दिली. गेल्या वर्षीचा आपण चॅम्पियन्स होतो आणि आज आपण पहिला सामना पराजित झालोय. त्या चुकांमधून काहीतरी सुधारणा करून उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला उतरायला पाहिजे आणि ही संपूर्ण रणनीती आज आखून कनकेश्वर झिराड संघ या ठिकाणी दाखल झाला आणि त्याने सुरुवात अगदी चोखात केली होती. आणि त्याचबरोबर आपण बघतोय कनकेश्वराचा आशीर्वाद काल घेतला नव्हता, परंतु कालचा आशीर्वाद न घेतल्यामुळे आपला पहिला सामना पराजित झालो की काय अशा त्यांच्याकडे थोडीशी कुजबूज चालू होती आणि त्यांचे कॅप्टन आणि मालक कनकेश्वराला जाऊन आलेत. बघा, कनकेश्वराचं दर्शन घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आज पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 62 धावा उभ्या केलेल्या आपण पाहतोय. जी काय सुरुवात झाली, सलामीची जोडी आज दुसरा सेकंड हायेस्ट पहिल्या विकेटसाठी करून गेला ते म्हणजे 43 धावांचा आणि तब्बल 62 धावा या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. सामन्याला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. जेथे उत्तर देण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजेच मंदार मात्रेचा संघ या ठिकाणी आहे तयार. निहाल 11 झिराड सलामीच्या जोडीसाठी आपण बघतोय 2 सलामीर मैदानात उपस्थित झालेत. ते म्हणजेच सुमित मात्रे आणि मंथन नाईक ही जोडी मैदानात सज्ज होतोय. सुमित मात्रे आणि मंथन नाईक आज या मॅच मध्ये आपला प्रभाव सोडणार का? क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. 30 गजच्या दायऱ्यामध्ये पाबंदीमध्ये क्षेत्ररक्षण प्रारंभ पाटीलने लावलेला आपण बघतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती विघ्नहर्ता मंदिर एंड कडून गोलंदाजीसाठी सुरुवात होईल आणि त्याच वेळेला पहिल्या षटकासाठी गोलंदाज आलेला आपण पाहतोय तो म्हणजेच प्रारंभ पाटील स्वतः हातात चेंडू घेतोय आणि तो मात्र सुरुवात करतोय. या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड ही इनिंग की शुरुआत होती भी, जबकि पहला ओवर लेके प्रारंभ पाटिल कैप्टन निसी पहला और टीम की ओर से पहला ओवर लेके विघ्नहर्ता मंदिर एंड से गेंदबाजी के लिए तैयार होता हुआ 30 गज के दायरे में फील्डिंग, जबकि एक शॉट थर्ड मैन है, एक शॉट पॉइंट, एक शॉट कवर, एक शॉट का एक्स्ट्रा कवर मौजूद है और एक डीप में लॉन्ग ऑफ मौजूद है. ऑन साइड की ऑफ साइड की फील्डिंग 5 फील्डर ऑफ साइड में और 4 फील्डर ऑन साइड में. 30 गज के दायरे में 1 फील्डर 3 फील्डर ऑन साइड में. जबकि पहली गेंद अपील होता हुआ पहली गेंद के ऊपर तेज तर्रार गोली की रफ्तार से सीधे बल्ले से लगती हुई और पहला विकेट गिरता हुआ, जबकि बल्लेबाज सुमित मात्रे बैक टू द पैविलियन. बिग विकेट
डीजे। बढ़िया शुरुआत की थी और पहली गेंद के ऊपर बड़ा झटका सुमित मात्रे के रूप में गिरता हुआ पहला गोल्डन विकेट, पहला झटका लगता हुआ, जबकि नए बल्लेबाज मौजूद होते हुए देवेंद्र करमड़े जबकि एक बड़े विस्फोटक बल्लेबाज है, मगर आज अपनी विकेट रखकर यहां से खेलना होगा, सूझबूझ के आज खेलना पड़ेगा, क्योंकि आज बड़ा टारगेट है, 15 के ऊपर की रिक्वायर रन रेट चाहिए जीतने के लिए, तो यहां से छक्के और चौके लगाने होंगे। शुरुआत तो अच्छी होनी चाहिए थी, मगर पहला विकेट जल्दी गिरने के बाद थोड़ा सा प्रेशर मंदार मात्रे के ऊपर आता हुआ, जबकि पारंब पाटिल ने एक अच्छी शुरुआत दी है। दूसरी गेंद पारंब पाटिल की राइट आर्म ओवर द विकेट, दूसरी गेंद उसी प्रकार की शॉर्ट अप बाउंसर की थी, यहाँ पे कोई जवाब नहीं बल्लेबाज के पास, बैकफुट पे जाके गेंद को खेलना चाहते थे, मगर बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं होता हुआ गेंद सीधी बिंदी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, 2 गेंदें बिंदी 1 विकेट। तीसरी गेंद लेकर पारंब पाटिल अपने गेंदबाजी के ऊपर तैयार होता हुआ, ये तीसरी गेंद इस बार नीचे रखी गेंद, मगर गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर से गई, लाइन के बाहर से गई, थोड़े से बाहर से जाती हुई अंपायर नाखुश और उन्होंने गेंद को वाइड करा दिया और उसी के साथ यहां से टीम का खाता खुलता हुआ 1 रन के साथ, वाइड के साथ खाता खुलता हुआ 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट गिरा। अब तक 2 गेंदें हो चुकी है। एक बार फिर पारंब पाटिल राइट आर्म ओवर द विकेट, इस बार अच्छी गेंद तेज तर्रार गोली की रफ्तार से सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई और एक बिंदी गेंद। क्या शुरुआत, इससे बढ़िया शुरुआत कहां मिलेगी। पारंब ने क्या प्रारंभ किया है आज के रात का, आज के रजनी का पहला मैच खेल रहे पारंब पाटिल, कल हारे थे, मगर क्या शुरुआत आज। इस बार गेंद के बीचों बीच नहीं लगी, गेंद यहां से थोड़ी सी पॉइंट के ऊपर से थर्ड मैन के ओर दौड़ती हुई, जबकि बैकवर्ड पॉइंट में गेंद को फील्ड किया, उठाया फेंका, तब तक यहां से रन मिले। एक रन के साथ कुल मिलाकर स्कोर बनता हुआ 2 रन के ऊपर। पारंब पाटिल का पहला ओवर यहां से शुरू होता हुआ 30 गज के दायरे में पाबंदी में एक बढ़िया ओवर अब तक कर चुके हैं। एक बार फिर पारंब पाटिल अपने बॉलिंग मार्क के ऊपर 4 गेंदें फेंक चुके हैं, अब तक उन्होंने 2 रन खर्च किए हैं, 1 विकेट। बढ़िया शुरुआत, यहां से थोड़ी सी फील्डिंग में चेंज लाना चाहते हैं, थोड़े से अलर्ट करना चाहते हैं। आज कोई ही यहां से गलती नहीं करना चाहते पारंब पाटिल, कल गलती काफी सारी हुई थी, मगर आज काफी अलर्ट है। 5वीं गेंद पारंब पाटिल की, जबकि मुकाबले के लिए तैयार है मंथन नाइक स्ट्राइक गेंद के ऊपर। इस बार हवा में खेली हुई फील्डर गेंद के नीचे और ये दूसरा झटका मंथन नाइक बैक। बल्लेबाज 2 रन के ऊपर आउट होके वापस पैविलियन में जाते हुए राकेश गुरव के चेहरे के ऊपर हंसी आती हुई यहां से पहले ओवर में 2 झटके देने के बाद मंदार मात्रे की टीम यानी कि निहाल 11 जिराड थोड़ी सी बैकफुट पे जाती हुई, जबकि अब खुद मंदार मात्रे अब स्ट्राइक एंड के ऊपर 5 गेंद का मुकाबला हो चुका है। आखिरी गेंद लेकर यहां से गेंदबाज पारंब पाटिल कैप्टन वर्सेस कैप्टन आज मुकाबला होगा इस गेंद के ऊपर। आखिरी गेंद पारंब पाटिल
और मंदार मात्रे दोनों कैप्टन आमने सामने भिड़ने के लिए तैयार होते हुए, जबकि आखिरी गेंद लेकर यहां से प्रारंभ फील्डिंग की सजावट करते हुए, यहां से चेंज करते हुए आखिरी गेंद लेकर 30 गज के दायरे का ये आखिरी गेंद प्रारंभ पाटिल का। फुलटॉस गेंद थी मगर देखो शॉट एक्स्ट्रा कवर में 30 का 10 के दायरे में फील्ड अच्छी हुई और कोई रन नहीं। बिंदी गेंद के साथ इस पहले ओवर की समाप्ति होती हुई 2 रन और 2 विकेट। बढ़िया प्रदर्शन प्रारंभ पाटिल का, लाजवाब यहां से शुरुआत करते हुए, जबकि जीतने के लिए 63 रनों की जरूरत थी, 63 रनों की जरूरत। यहां से अब जीतने के लिए चाहिए 61 रन, 61 रनों की जरूरत है। 18 गेंद का मुकाबला करना होगा, यानी कि कुल मिलाकर लगभग 20 की रिक्वायर रन रेट चाहिए हर एक ओवर में, यानी कि 3 बड़े शॉट अगर लगते इसी यहां से तो जीत जरूर मिल सकती है। मगर यहां से मंदार मात्रे और देवेंद्र करमले को कुछ अलग करना होगा। बड़े शॉट तो खेलने हैं, मगर आज देखा जाए तो थोड़ा सा ड्यू फैक्टर भी होगा। कल ड्यू फैक्टर नहीं था, मगर आज यहां से ड्यू फैक्टर जरूर है। शुरुआती मैच से ही ड्यू फैक्टर यहां से रंग लाता हुआ, जबकि पहले इनिंग में रन बने हैं, मगर दूसरे इनिंग में ड्यू का थोड़ा तो इफेक्ट हो सकता है। जबकि गेंदबाजी के लिए तैयार होते हुए यहां से कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज सागर तले राइट ऑन राउंड विकेट। पहली गेंद हवा में खेली थी, शॉट फाइन लेग में फील्डर मौजूद थे, मगर थोड़ी सी गेंद ने चकमा दिया था वहां से, मगर कवर अच्छी मिली। 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ स्कोर जाता हुआ 3 रन के ऊपर। 17 गेंदें और 60 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। आज प्रारंभ पाटिल ने शुरुआत बढ़िया की है। आज यहां से मैच में जरूर है प्रारंभ पाटिल, अपने सभी फील्डर को अलर्ट करते हुए, हर एक गेंद के ऊपर हाथ से अलर्ट करते हुए प्रारंभ पाटिल। जबकि गेंदबाज एक बार फिर तैयार होता हुआ बॉलिंग मार्क के ऊपर अपनी दूसरी गेंद लेकर गेंदबाज सागर तले राउंड विकेट गेंदबाजी करते हुए, जबकि सामने है मंदार मात्रे लेफ्ट हैंड बल्लेबाज। फील्डिंग की सजावट यहां से करते हुए, जबकि जो डीप एक्स्ट्रा कवर में जो फील्डर था डीप में उसे अंदर बुलाया है 30 गज के दायरे में, जबकि 4 फील्डर ऑफ साइड की तरफ एक लॉन्ग ऑफ मौजूद है। अगली गेंद इस बार उठाकर खेल दिया, हवा में गेंद, फील्डर नीचे और उसी के साथ तीसरा झटका, बिग विकेट। मंदार मात्रे बैक टू द पैविलियन। वेल अजिबात जाणार नाहीये, फलंदाज सुद्धा तेवढाच लवकर आला पाहिजे, हे सुद्धा आहे। टाइम आउट नुसार आपल्याला बाद सुद्धा केला जाऊ शकतोय, याची आपण सुद्धा नोंद घ्यायची आहे। तो इसी बीच तीसरा झटका लगता हुआ 3 रन और 3 विकेट। देखो आज क्या हो रहा है, 2 रन थे 2 विकेट थे, 3 रन बने हैं 3 विकेट है। आज पूरी तरह से हावी होती हुई प्रारंभ पाटिल की टीम, यानी कि कनकेश्वर सिराट, आज 3 रन और 3 विकेट। सागर तले एक बार फिर अपने बॉलिंग मार्क के ऊपर सफल और यहां से पहला विकेट उनके खाते में जुड़ता हुआ अगली गेंद लेकर। इस बार थोड़े से बाहर निकलकर खेलना चाहते थे बल्लेबाज, मगर बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। गेंद हवा के साथ सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई और एक बिंदी गेंद सागर तले की, जबकि स्कोर रुका हुआ 3 रन के ऊपर। 15 गेंदें और 60 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। यहां से एक बार फिर हवा में गेंद, दूसरा इस ओवर में झटका, बल्लेबाज कैच देकर वापस पैविलियन में।
पूरी तरह से इस मैच में पकड़ बनती हुई, जबकि 4 विकेट गिर चुके हैं। 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर निहाल 11 छिराड पूरी तरह से पारी बिखरती हुई। हर एक ओवर में यहाँ से रन विकेट गिरते हुए 14 गेंदे और 60 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज मौजूद होते हुए अमन वैद्य के ऊपर काफी सारी जिम्मेदारी होगी, जबकि 4 विकेट गिरने के बाद मिडल क्रम के ऊपर बल्लेबाजी के लिए आए हैं, जबकि नॉन स्ट्राइक के ऊपर मौजूद बल्लेबाज करमड़े। अच्छी गेंद, तेज तर्रार, गोली की रफ्तार से जाती हुई, रफ्तार के सौदागर यहाँ से सागर तले ने बढ़िया गेंदबाजी की है। 13 गेंदे 60 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। अब यहाँ से मुकाबला फिसलता हुआ निहाल 11 छिराड की तरफ से, और एक गेंद मगर गेंद ऑफ स्टंप के बाहर से गई, जबकि राजेश पाटिल वहां पे मौजूद है अंपायर के रूप में। उन्होंने गेंद को वाइड करा दिया और वाइड के साथ एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड में जुड़ता हुआ स्कोर बढ़ता हुआ यहाँ से 4 और 4 विकेट। 25वां वाइड यहाँ से आता हुआ ये पूरी टूर्नामेंट का, और एक विकेट यहाँ से 5वां झटका लगता हुआ। रणनीति है, हर एक विकेट गिरने के बाद सभी खिलाड़ी एक आते हैं, वहां से अपने कनकेश्वर का नाम लेते हैं, शंकर का नाम लेते हैं, एक बार फिर वापस उतनी ही जल्दी वापस अपने बॉलिंग फील्डिंग की तरफ जाते हैं। ये होना चाहिए। आज अलग रणनीति से, अलग प्लानिंग से पारंब पाटिल ने यहाँ से शुरुआत की है। 5 विकेट गिरे, 4 रन सिर्फ स्कोरबोर्ड के ऊपर है। 12 गेंदे और 59 रनों की जरूरत है, 59 रनों की जरूरत है। यहाँ से मुकाबला जीतना काफी मुश्किल हो सकता है, क्योंकि अभी तक टेनिस क्रिकेट में 12 गेंद के ऊपर 59 रन बने नहीं है। इसी वक्त खेल दिया सीधे काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर, शानदार छक्का। और सीधे बल्ले से शानदार मिडल होती हुई गेंद सीधे काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए, और 6 रनों के साथ थोड़ा सा आत्मविश्वास जरूर बढ़ेगा, मगर यहाँ से छक्के और चौकों की बौछार करनी चाहिए, तभी मैच जीत पाएगा। जीतने के लिए चाहिए 11 गेंदे और 53 रनों की जरूरत है, 53 रनों की जरूरत है, 11 गेंदे। जबकि गेंदबाज एक बार फिर अगली गेंद लेकर इस बार उठाकर खेला, हवा में गेंद, काफी देर फील्डर मौजूद, और उसी के साथ वेल जज कैच देवेंद्र करमले बैक टू द पैविलियन। स्क्रीन के ऊपर कॉलिंग नहीं थी, मगर यहां से देखो सागर थले ने वेल जज कैच पकड़ा और ये छठा विकेट गिरता हुआ 10 के ऊपर 6 विकेट गिर चुके हैं, यानी कि पूरी तरह से पारी बिखरती हुई। पत्ते के महल तरह से जब गिरता है उसी प्रकार से ये पारी गिरती हुई। निहाल 11 छिराड के 6 विकेट गिर चुके हैं, जबकि गेंदबाज यहां से गेंदबाजी करता हुआ गेंदबाज के रूप में है अमय गुरव, जिन्होंने इस ओवर में 2 छटके दिए हैं। अगली गेंद लेकर अमय गुरव, इस बार बल्ले के निचले से लगी गेंद कारपेट दौरा, जहां से फील्डर काउ कॉर्नर का फील्डर गेंद के ऊपर आता फील्ड करता 1 रन मिलेगा। 1 रन से अब काम नहीं बनेगा, पूरी तरह से मैच के ऊपर पकड़ जमा दी है। हालांकि मैच 80% यहां से कनकेश्वर छिराड की तरफ झुकता हुआ
अमीर गुरु। अगली गेंद इस बार सीधे बल्ले से लॉन्ग ऑन के ऊपर खेला, मगर और एक झटका, 7वां विकेट। पारंब पाटिल वहां पे मौजूद थे, उन्होंने कैच दिया और एक बल्लेबाज वापिस पैवलिन में। यहाँ से देखो शंकर भगवान का आशीर्वाद लेके उनके मालिक और कप्तान आए थे और आशीर्वाद देखो काम लाता हुआ। बढ़िया आज का प्रदर्शन, आज के रजनी का प्रदर्शन कनकेश्वर जिराट। कल काफी सारी चर्चा हुई थी कि आज दूसरे पर्व में कनकेश्वर जिराट लगभग बाहर होगी, मगर देखो पारंब पाटिल ने एक बार फिर अपनी कैप्टनशिप में बढ़िया प्रदर्शन किया और अब तक बने रहेंगे। 8 गेंदे और 52 रनों की जरूरत चाहिए, यहां से मैच पूरी तरह से कनकेश्वर जिराट की तरफ। अगली गेंद इस बार बल्ले के ऊपर हवा में और एक झटका, 8वां झटका लगता हुआ नियाल 11 जिराट को। विकेट गिर चुके, यानी कि आज इस जिराट प्रीमियर लीग में अगर ऑल आउट होगा तो ये पहली बार हो सकता है जिराट प्रीमियर लीग में एक टीम का ऑल आउट हो सकता है। 2 विकेट की तलाश होगी पारंब पाटिल को। 7 गेंदे हैं और 2 विकेट लेकर यहां से बड़ी जीत, सबसे बड़ी जीत इस प्रतियोगिता की पारंब पाटिल हासिल कर सकते हैं। इसी बीच गेंद को खेल दिया कारपेट दौरा, यहाँ से 1 या 2 रन जरूर मिलेंगे। थोड़े से फंबल हुए मगर कोई धोखा नहीं है, कोई गलती यहाँ से नहीं कर सकते। याच दरम्यान आपण बघतोय या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, गोलंदाज असे जे पारितोषिक आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि उद्याची होळी निमित्ताची पार्टी नक्कीच होणार आहे। बोकड सुटलेला आहे। तो मला वाटते मालक शोधतोय। बघा या स्पर्धेमध्ये खूप सारी पारितोषिक आहे। जिराट प्रीमियर लीग आज खऱ्या अर्थाने गाजणार आहे। होळीचा उद्याचा दिवस आणि उद्यासाठी ह्या जंक्शन पार्टीचा बेत सुद्धा असू शकतोय आणि त्यासाठी आजची ही प्रीमियर लीग सर्वात मोठी प्रीमियर लीग रायगड जिल्ह्यामध्ये होणार, यात मात्र तिल शंका नहीं है। तो आखिरी ओवर 6 गेंदे और जीतने के लिए 51 रनों की जरूरत है, 51 रनों की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाज के रूप में नए गेंद आखिरी गेंदबाज निवास भोईर को लाए हैं। निवास ने अच्छी बल्लेबाजी की है, यहाँ से और एक विकेट गिरने की संभावना और एक विकेट। 9वां छटका लगता हुआ नियाल 11 जिराट को। रोकना चाहिए, आखिरी विकेट यहां से होगी। गौरव स्ट्राइक एंड के ऊपर, मगर 5 गेंद का मुकाबला करना है। यहां से निवास भोईर जैसे गेंदबाज का
5 गेंद का मुकाबला करके विकेट को रोकना यहाँ से मुश्किल हो सकता है। जबकि पहली गेंद दूसरी गेंद यहाँ से डॉट निकाली, निवास की कोशिश रहेगी यहाँ से ऑल आउट करने की, जबकि फील्डिंग काफी नजदीक सजाई है पारंब पाटिल ने। एक शॉट गली में यानी कि दूसरे स्लिप में एक फील्डर है, एक शॉट फाइन लेग नजदीकी क्षेत्र में, इस बार हवा में, और इसी के साथ ये ऑल आउट, पहली बार ऑल आउट होता हुआ निहाल 11 सिराट का, और पारंब पाटिल ने जबरदस्त मॅच आपण पाहिला। अर्थात कनकेश्वर जेळा संघ हा मॅच जिंकतोय। दोन्ही संघांनी चला अजिंक्य आणि त्याच वेळेला आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देतोय। तर आहे तो म्हणजेच 12 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी करणारा फलंदाज अतिश सूर्यवंशी अतिश सूर्यवंशी आपण यायचं आहे। 12 चेंडू मध्ये 33 धावांची जबरदस्त खेळी केली। आतिश आपण त्वरित या, विलंब अजिबात लावू नका, आणि संघ उपस्थित होतोय। अर्थात धन्यवाद अजिंक्य डोंबरे, आपण लगेच उपस्थित झालेला आहात। अत्यंत